5 सप्टेंबरला आयुष कोमकरचा नाना पेठेत गोळ्या झाडून खून करण्यात आला आणि याच प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल सोनाली आंदेकर आणि प्रियंका आंदेकर या बंडू आंदेकरांच्या दोन्ही सुनांना बेड्या ठोकल्या। तरी त्या दोघींना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं आधी बोललं गेलं, पण नंतर त्यांना अटक करून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली। तर पुणे पोलिसांकडून आपल्याला वारंवार धमकावलं जात असल्याचा आरोप काल पुन्हा एकदा बंडू आंदेकरनं कोर्टात केलाय। तरी आयुषच्या हत्येपूर्वी नेमकं काय घडलं आणि या प्रकरणी कालच्या सुनावणीत कोर्टात नेमकं काय घडलं समजून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आयुष कोमकर हत्या प्रकरणातले सर्व आरोपी आता तुरुंगात आहेत। या प्रकरणी पोलिसांनी माजी नगरसेवक वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर, कृष्णा आंदेकरला पिस्तूल पुरवणारा मुनाफ रियाज पठाण यांना पोलिसांनी अटक केली आहे। आंदेकर टोळीचा प्रमुख सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अमन पठाण, सुजल मेरगू, यश पाटील, अमित पाटोळे, शिवम उर्फ शुभम आंदेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, कृष्णा आंदेकर या सगळ्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे आणि यांच्यासह मुनाफ आणि सोनाली आंदेकर या सर्व आरोपींना काल न्यायालयात हजर करण्यात आलं। आता कोर्टात नेमकं काय घडलं तर आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट मिथुन चव्हाण, ॲडव्होकेट मनोज माने, ॲडव्होकेट प्रशांत पवार, ॲडव्होकेट प्रतीक पवार आणि ॲडव्होकेट अमित थोरात यांनी बाजू मांडली। आरोपींकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। जबाबात नाव आलं म्हणून केलेली अटक ही बेकायदेशीर आहे। आगामी महानगरपालिकेसाठी इच्छुक असलेल्यांना लक्ष्य करत पोलिसांनी अटकेची कारवाई केल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केलाय। पोलीस कोठडीची मागणी करताना पोलिसांनी पूर्वीचीच कारणं दिल्याचं त्यांनी म्हटलंय। तांत्रिक तपासासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाही, त्यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला। तर कोणी निरपराध असेल तर त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेणं ही तपास अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे। या गुन्ह्यातील पुरुष आरोपींवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि गुन्ह्याचा तपास मोठा आहे, त्यामुळे सखोल तपास होणं आवश्यक आहे। मकोकानुसार कारवाई झाल्यानं पोलीस कोठडीचे दिवस देखील वाढवण्यात आलेत असं नमूद करत अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि मकोका न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंके यांनी वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या 3 महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावली। तर बंडू आंदेकरांसह इतर सर्व पुरुष आरोपींची 29 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली। आता मुद्दा येतो तो आयुषच्या हत्येचा कट कसा शिजला। तर बंडू आंदेकर आणि गायकवाड टोळी युद्धातून वनराज आंदेकरची गेल्या वर्षी गोळ्या झाडून आणि कोयत्यानं वार करून हत्या करण्यात आली होती आणि याच हत्येचा बदला म्हणून वनराज आंदेकरचा भाचा आणि बंडू आंदेकरचा नातू आणि आयुष कोमकर याची अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे 5 सप्टेंबरला हत्या करण्यात आली। तरी आयुषच्या हत्येपूर्वी आरोपी हे वानवडी परिसरात एकत्रित जमले होते, तिथे त्यांची बैठक झाली होती आणि आरोपी एकमेकांना भेटताना मोबाईल घरी ठेवून भेटत होते, त्यामुळे या आरोपींची गोळीबाराचा त्यांनी सराव कुठे केला आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करायची आहे, त्यांचा तपास करायचा आहे अशी माहिती तपास पोलीस अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली। त्यानंतर न्यायालयानं बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकरांसह इतर 12 आरोपींना 29 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। तर या गुन्ह्यात आयुषची आई कल्याणी कोमकर यांनी पुरवणी जबाब नोंदवला, ज्यात त्यांनी आंदेकर कुटुंबातील महिलांची नावं घेतल्याचं कळतंय आणि त्यावरूनच आंदेकरांच्या दोन्ही सुनांसह वृंदावनी वाडेकरला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय। आता पोलिसांनी धमकी दिली आणि बंडू आंदेकरचा असा आरोप आहे। पोलिसांवर आरोप करताना बंडू आंदेकरनं म्हटलंय, मला रात्री 2 वाजेपर्यंत एका पोलीस ठाण्यातल्या तुरुंगात बसवून ठेवण्यात आलं। माझ्याकडे खुनाच्या अनुषंगानं तपास करण्यात आला। येत्या महानगरपालिका निवडणुकीत तुमच्या कुटुंबातून कोण कोण उभं राहणार आहे असा सवाल विचारण्यात आला। लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर आणि शिवम आंदेकर उभे राहणार असल्याचं आपण पोलिसांना सांगितलं। त्यानुसार फिर्यादीचा पुरवणी जबाब घेऊन सोनाली आंदेकरला अटक करण्यात आल्याचं बंडू आंदेकरनं म्हटलंय। याशिवाय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचं सुद्धा बंडू आंदेकरांनी न्यायालयात सांगितलं। तू तपासाची वाट लावली आहे, आता तुझी कशी वाट लावतो बघ। याशिवाय न्यायालयात आमची तक्रार का केली म्हणत पोलिसांनी धमकावल्याचं सुद्धा बंडू आंदेकरनं कोर्टाला सांगितलंय। त्यामुळे खरं तर आंदेकर आणि गायकवाड टोळी युद्धात बंडू आंदेकरनं गेल्या वर्षी आपला थोरला लेक म्हणजेच वनराज आंदेकरला गमावलं आणि यावर्षी आंदेकर टोळीनंच त्याचा नातू म्हणजे आयुष कोमकरला संपवलं। वर्चस्ववादाच्या या युद्धातून झालेल्या टोळी युद्धात खरं तर बंडू आंदेकरची संपूर्ण फॅमिलीच आता गजाआड झाली आहे।
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.